यांना माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा। माझे नाव पंकजा प्रकाशराव फुलवारे। अंधारात होता दशमी ज्याच्या त्यानं प्रकाशाचं दान दिलं, अंधारात होता दशमी ज्याच्या त्यानं प्रकाशाचं दान दिलं। तुमचे मानवे किती उपकार, तुम्हीच देशाला संविधान होऊ दिलं, तुम्हीच देशाला संविधान होऊ दिलं। समतेचा बंधुतेचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर पुरुष होते। आपण दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या समारंभाने व आदराने साजरी करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जय जयकार करतो, कारण त्यांनी केलेले महान कार्य। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपणा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे। जगाव कसं, अन्यायाविरुद्ध लढाव कसं, संघर्षातून घडाव कसं, वादळासमोर उभं राहावं कसं, हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून नव्हे संपूर्ण जगाला दाखवलं। जाता जाता एवढे म्हणते, सागराचे पाणी कधी आटणार नाही, विमानाची आठवण कधी मिटणार नाही। अरे एकच जन्म काय, 1000 जन्म भेटले तरी आपल्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फिटणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार फिटणार नाही। जय भीम, जय भारत। यांचं राज्याच्या अध्यक्षपदावर आजपासून त्यांना काम करायला संधी दिलेली आहे। मावळत्या अध्यक्षांनी ती संधी या ठिकाणी त्यांना दिलेली आहे। दुसरे आमचे सन्माननीय ॲडव्होकेट नारायणराव गायकवाड हेही रात्रंदिवस या वयामध्ये सुद्धा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असतात। अॅट्रॉसिटीच्या माध्यमातून जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ते सातत्याने करत असतात। आमचे जगन्नाथ वाघमारे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ते राज्याचे सरचिटणीस म्हणून आजही आमच्या सोबत काम करतायत। त्याच्यानंतर आता आपल्याला अत्यंत सामाजिक चळवळीच्या संदर्भात खोलवर जाऊन ज्यांनी माहिती दिली ती आशाताई कांबळे यांनी आपल्याला त्यांच्या अभ्यासानुसार या ठिकाणी आपल्याला चळवळीच्या संदर्भात महामानवांच्या कार्यकर्तृत्वाच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी चांगली माहिती दिली। आपल्या शाहीर शिर्के यांनी सुद्धा सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा जोश निर्माण केला। चांगल्या प्रकारचं प्रबोधनात्मक गीतं या ठिकाणी सादर करून आपल्या सर्वांचं मनोरंजनातून प्रबोधन अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी कार्यक्रम केला। व्यासपीठावर माझ्यासोबत दफेदार बसलेले आहेत आमचे राणे साहेबांनी सुद्धा मराठा समाजातल्या समाजाची कशी फसवणूक झाली, बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी कसं काम केलं या खरं म्हणजे त्यांचा फार अभ्यास आहे। त्यांना आणखी वेळ हवा होता, पण आपल्या सगळ्यांची चळवळ लक्षात घेता अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार होते, परंतु त्या सर्वांना आम्ही थोडंसं थांबवलं। तेच म्हणाले नाही मानेसाहेब आता तुम्हीच बोला, कारण लोक उठतायत जातायत। ही चळवळ आपल्या रक्तात भिनायला पाहिजे। चळवळ जर आपल्याला कळली नाही तर ही आपली चळवळ किंवा आपली चळवळ अशीच सुरू राहणार आहे। आणि म्हणून चळवळ आपण गांभीर्याने घेतली पाहिजे। अरे मुंबई सारख्या शहरात आपण राहतोय आता, म्हणून इथे अस्पृश्यता, चातुर्वर्ण, शिवाशिव या गोष्टीपासून आपण थोडे दूर आहोत। परंतु आपल्या आईवडिलांनी किती भोगले हे राणेसाहेबांनी सांगितलं मगाशी, कितीतरी सहन केलंय, कितीतरी अस्पृश्यतेच्या संदर्भात आपल्याला शिवशिवी आपल्याला हजारो वर्ष काही लोकांनी पुस्तक उघडू दिले नाही, शेकडो वर्ष आपले हातपाय बांधून टाकले। आणि म्हणून या ठिकाणी जाती अंताच्या लढाईमध्ये ही फार पूर्वीपासून चालत आलेली लढाई आहे। या जाती अंताच्या लढाईमध्ये ज्यांनी काम केलं ते काम खऱ्या अर्थानं आपल्याला प्रगतीला, आपल्या सगळ्यांच्या प्रगतीला कारणीभूत ठरलेलं
अशा वेळी बाबासाहेबांचं लग्न झालं पाहिजे. बाबासाहेबांचं लग्न झालं भायखळ्याच्या मच्छी बाजारामध्ये. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परत 1925च्या सुमारास जातीयता कडक होती. अशा वेळी बाबासाहेबांचं लग्न झालं पाहिजे. बाबासाहेबांचं लग्न झालं भायखळ्याच्या मच्छी बाजारामध्ये. बाबासाहेब आंबेडकर परदेशातून उच्च शिक्षण घेऊन भारतात परत 1925च्या सुमारास